नमस्कार मित्रांनो, दृष्टी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे। तर आज आपण राज्यघटनेची प्रस्ताविका घेणार आहोत। तर लक्ष द्या मित्रांनो, कोणत्याही परीक्षेत राज्यघटनेची जे प्रस्ताविका आहे त्याबद्दल नेहमी प्रश्न विचारला जातो। राज्यघटनेची प्रस्ताविका ही 13 डिसेंबर 1946 ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत मांडली, हे माहिती लक्षात ठेवा। आणि 22 जानेवारी 1947 ला संविधान सभेने राज्यघटनेच्या प्रस्ताविकेला मान्यता दिली। जेव्हा राज्यघटनेची दुसरी बैठक भरली, दुसरी बैठक कधी भरली? 13 डिसेंबर 1946 ला। आणि दुसऱ्या बैठकीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राज्यघटनेची प्रस्ताविका म्हणजेच राज्यघटनेची उद्देशपत्रिका मांडली। आणि दुसरं अधिवेशन जेव्हा सुरू झालं तर दुसऱ्या अधिवेशनात म्हणजे 22 जानेवारी 1947 ला राज्यघटनेची प्रस्ताविकेला मान्यता मिळाली। राज्यघटनेच्या प्रस्ताविकेबद्दल आपल्याला परीक्षेत प्रश्न कशा प्रकारे विचारला जातो? तर प्रस्ताविकेबद्दल असाही प्रश्न विचारला जातो की प्रस्ताविकेत किती वेळा घटना दुरुस्ती करण्यात आली? तर आतापर्यंत एक वेळा प्रस्ताविकेत घटना दुरुस्ती करण्यात आली आणि ती 42वी घटना दुरुस्ती होती। 42वी घटना दुरुस्ती ही 1976 मध्ये करण्यात आली आणि 42व्या घटना दुरुस्तीनुसार प्रस्ताविकेमध्ये 3 शब्द ॲड करण्यात आले। तर ते कोणकोणते शब्द आहेत असाही आपल्याला प्रश्न विचारला जातो। तर 42व्या घटना दुरुस्तीनुसार प्रस्ताविकेमध्ये समाजवादी, दुसरा आहे एकात्मता आणि तिसरा आहे धर्मनिरपेक्ष, हे 3 शब्द 42व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेमध्ये ॲड करण्यात आले। न्यायाची संकल्पना हे भारतीय राज्यघटनेत कुठे आहे असं जर विचारलं असेल तर प्रस्ताविकेमध्ये न्यायाची संकल्पना दिलेली आहे। तर न्याय किती प्रकारे दिला जातो तर हा सिक्वेन्ससुद्धा आपल्याला लक्षात ठेवावा लागते। सर्वात अगोदर सामाजिक न्याय, सामाजिक न्याय म्हणजे काय होते हे सुद्धा आपल्याला माहीत पाहिजे। त्यानंतर आर्थिक न्याय दिला जातो आणि त्यानंतर राजनैतिक न्याय दिला जातो। म्हणजे त्यानंतर दिला जातो याचा अर्थ हा आहे की प्रस्तावनेमध्ये हे शब्द कशा प्रकारे सिक्वेन्समध्ये लिहिलेले आहेत याबद्दल सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो। प्रश्न जर विचारला खालील प्रमाणे सिक्वेन्स लावा, जर आपल्याला सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजनैतिक न्याय असं दिलं असेल किंवा आर्थिक न्याय, सामाजिक न्याय आणि राजनैतिक न्याय असं दिलं असेल किंवा अगोदर राजनैतिक न्याय नंतर आर्थिक न्याय नंतर सामाजिक न्याय असं दिलं असेल तर हा सिक्वेन्स आपल्याला माहीत पाहिजे। सर्वात अगोदर सिक्वेन्समध्ये सामाजिक न्याय आहे, त्यानंतर आर्थिक न्याय आहे आणि त्यानंतर राजनैतिक न्याय आहे। नेहमी लक्षात ठेवाल, राज्यघटनेचा जो मुख्य स्रोत आहे तो आहे भारताचे लोक। कारण राज्यघटनेची प्रस्ताविकेची सुरुवातच झाली आहे आम्ही भारताचे लोक, आणि भारताची राज्यघटना ही भारतातील लोकांसाठी आहे। भारतातील लोकांना सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजनैतिक न्याय मिळवून देण्यासाठी, भारतातील लोकांना वेगवेगळे स्वातंत्र्य देण्यासाठी, भारतातील लोकांचे काही मूलभूत कर्तव्य असले पाहिजे त्याच्यासाठी, आणि भारतातील लोकांचे काही मूलभूत अधिकार असले पाहिजे यासाठी भारताची राज्यघटना तयार करण्यात आली। आणि भारताच्या राज्यघटनेचा पूर्ण सार हा भारताच्या उद्देशपत्रिकेत म्हणजे राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत म्हणजेच राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत दिलेला आहे। जे काही 395 कलम राज्यघटनेत लिहिलेले आहेत त्या 395 कलमांचा पूर्ण सार हा उद्देशपत्रिकेत दिलेला आहे। ठीक आहे। आणि उद्देशपत्रिकेत काही शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांचा सुद्धा आपल्याला अर्थ विचारला जातो। तर उद्देशपत्रिकेत असं दिलेलं आहे की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा, आणि अशा प्रकारचा आपल्याला सिक्वेन्स विचारले जाते एक्झाममध्ये। एखादी सिक्वेन्सवर सार्वभौम इकडे दिलेलं राहील किंवा समाजवादी इकडे दिलेलं राहील तर नेहमी लक्षात ठेवाल हा जो सिक्वेन्स आहे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय मिळवून देण्याचा। ठीक आहे। याच्यानंतर आहे सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय मिळवून देण्याचा
व विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना यांचे स्वातंत्र्य हे आपल्याला मूलभूत अधिकारामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. ज्यावेळी आपण धर्मनिरपेक्षतेची गोष्ट करतो त्यावेळी भारताची राज्यघटना ही ऑलरेडी धर्मनिरपेक्ष आहे. भारताच्या राज्यघटनेत धर्म स्वातंत्र्याची तरतूद हे कलम 25 ते 28 मध्ये केलेली आहे. कलम 12 ते 35 पर्यंत आपल्याला मूलभूत अधिकारांची तरतूद केलेली आहे आणि यामध्ये धर्माचे स्वातंत्र्य यांचे कलम हे 25 ते 28 या कलमामध्ये धर्माचे स्वातंत्र्याची तरतूद केलेली आहे. ज्याप्रमाणे व्यक्ती कोणताही धर्म स्वीकार करू शकतो, कोणत्याही धर्माचं आचरण करू शकतो, कोणत्याही धर्माची उपासना करू शकतो किंवा कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवू शकतो आणि धर्माची पॉझिटिव्ह संकल्पना म्हणजे धर्माची सकारात्मक संकल्पना ही भारताच्या राज्यघटनेमध्ये कलम 25 ते 28 मध्ये दिलेली आहे. त्यानंतर दर्जाची व संधीची समानता आपल्याला कलम 14 ते 18 पर्यंत दिलेला आहे. संधीची समानता म्हणजे रोजगारामध्ये कोणत्याही व्यक्तीला लिंग, वर्ण, धर्म किंवा वंश या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. तर रोजगारामध्ये जी समानता दिली जाते ती राज्यघटनेच्या कलम 16 मध्ये दिलेली आहे. तर नेहमी लक्षात ठेवाल, कायद्यासमोर समानता अशी जी तरतूद आहे ती राज्यघटनेच्या कलम 14 मध्ये दिलेली आहे. कायद्यासमोर प्रत्येक व्यक्ती समान असेल, तो राष्ट्रपती असो, तो प्रधानमंत्री असो, तो राज्यपाल असो, मुख्यमंत्री असो की भारताचा कोणताही नागरिक असो, तो सर्व कायद्यासमोर समान राहील. तर अशी समानता घटनेच्या कलम 14 मध्ये दिलेली आहे. घटनेच्या कलम 15 मध्ये सांगितलं आहे की राज्य म्हणजे देश कोणत्याही व्यक्तीसोबत धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या आधारावर भेदभाव करणार नाही. हे कलम 15 मध्ये सांगितलं आहे. आणि कलम 16 मध्ये सांगितलं आहे की रोजगाराची संधी सर्व व्यक्तींना उपलब्ध करून दिली जाईल. त्यामध्ये कोणत्याही व्यक्तीसोबत लिंग, वर्ण आणि वंश किंवा धर्म या आधारावर भेदभाव केला जाणार नाही. हे कलम 16 मध्ये सांगितलं आहे. आणि अस्पृश्यतेचं निर्मूलन हे कलम 17 मध्ये सांगितलं आहे. नेहमी लक्षात ठेवा. आणि आपल्याला प्रश्न विचारला जातो, शैक्षणिक आरक्षणाची तरतूद कुठे आहे? राज्यघटनेत शैक्षणिक आरक्षणाची तरतूद कुठे दिलेली आहे असं जर विचारलं असेल तर कलम 15(4) मध्ये शैक्षणिक आरक्षणाची तरतूद दिलेली आहे. कलम 15(4) मध्ये सांगितलं आहे की राज्य म्हणजेच देश हा देशातील SC, ST किंवा इतर मागासवर्गीय व्यक्ती असेल तर त्यांच्या शिक्षणासाठी उपाययोजना करेल. तर हे कलम 15(4) मध्ये सांगितलं आहे. आणि कलम 16(4) मध्ये आरक्षणाची तरतूद ही रोजगारासाठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे. आणि कलम 16(4) मध्ये सांगितलं आहे की रोजगाराची जेव्हा संधी उपलब्ध करून दिली जाईल तेव्हा SC, ST आणि इतर मागासवर्गीय या लोकांना अगोदर रोजगार मिळाला पाहिजे याची तरतूद हे राज्य करेल म्हणजेच देश करेल. तर हे कलम 16(4) मध्ये सांगितलं आहे. याचाच अर्थ भारताच्या राज्यघटनेने समानतेचे अवलंबन केलेले आहे. आणि भारताची राज्यघटना हे सकारात्मक समानतेचं अवलंबन करते. राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचा अर्थ जे देशाचं भौगोलिक क्षेत्र आहे आणि त्यानंतर दिलेलं आहे आमच्या संविधान सभेत, म्हणजे संविधान सभा कुठपर्यंत चालली? 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत संविधान सभा चालली. आणि संविधान सभेत आमच्या संविधान सभेत 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. परीक्षेत नेहमी प्रश्न विचारला जाते की भारताचे संविधान केव्हा अंगीकृत करण्यात आले किंवा केव्हा अधिनियमित करण्यात आले असं जर विचारलं असेल तर 26 नोव्हेंबर 1949ला अधिकृत किंवा अधिनियमित करण्यात आले. आणि लागू केव्हापासून झाले तर 26 जानेवारी 1950 पासून भारताचे संविधान लागू झाले. पण काही कलम अशा आहेत ज्या 26 नोव्हेंबर 1949 पासूनच लागू झाल्या होत्या. ज्याप्रमाणे निवडणूक आयोगाची कलम आहे 324 ते 26 नोव्हेंबर 1949ला लागू झाली. संसदेचं कलम 79 ते सुद्धा, म्हणजे असे 16 कलम आहेत जे
26 नोव्हेंबर 1949ला लागू झाले। कलम 79मध्ये संसदेची तरतूद आहे, कलम 80मध्ये राज्यसभेची तरतूद आहे, कलम 81मध्ये लोकसभेची तरतूद आहे। हे जे कलम आहेत हे 26 नोव्हेंबर 1949ला लागू झाले होते। घटना दुरुस्तीचे कलम 368 हे सुद्धा 26 नोव्हेंबर 1949ला लागू झाले। प्रास्ताविकेचे घटक आहेत, घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत काय आहे? प्रश्न आपल्याला विचारला जातो की भारताच्या राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचा किंवा घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत काय आहे असं जर आपल्याला विचारलं तर प्रास्ताविकेचा किंवा घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत आहे भारताचे लोक। नेहमी हा प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जातो, तर लक्षात ठेवाल घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत आहे भारतातील लोक, कारण भारतातील लोकांसाठी भारताची राज्यघटना तयार करण्यात आलेली आहे। त्यामुळे घटनेच्या प्राधिकाराचा स्रोत काय आहे? भारतातील लोक। भारतीय राज्याचे स्वरूप किंवा आदर्श हे आपल्याला घटनेत कुठे दिलेलं आहे? तर भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे भारताच्या घटनेचे आदर्श आहेत। आदर्श आहेत म्हणजेच प्रत्येक शब्दाचा एक वेगवेगळा अर्थ आहे। सार्वभौम म्हणजे काय होते? तर भारत हा देश स्वतंत्र आहे, या देशावर इतर कोणत्याही देशाचा अधिकार नाही असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ होते। भारत हा देश जरी राष्ट्रकुल आणि युनो म्हणजे राष्ट्रसंघ याचा सदस्य असला तरीसुद्धा भारत हा देश सार्वभौम आहे। कायदेमंडळ आहे किंवा कार्यकारी मंडळ आहे ते भारताचं सार्वभौम आहे, यामध्ये इतर कोणत्याही देशाचा हस्तक्षेप नाही असा सार्वभौम या शब्दाचा अर्थ आहे। त्यानंतर समाजवादी शब्दाचा अर्थ जर आपल्याला विचारला, कार्ल मार्क्सचा सुद्धा एक समाजवाद आहे आणि गांधीजींचा सुद्धा समाजवाद आहे आणि भारताच्या राज्यघटनेचा कल हा गांधीवादी समाजवादाकडे आहे। समाजवाद म्हणजे होते एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारे चालते यावरून एखाद्या देशाची अर्थव्यवस्था पूर्ण सरकारमार्फत चालत असेल तर त्याला समाजवादी अर्थव्यवस्था किंवा समाजवाद असं म्हटलं जाते। आणि भारताची अर्थव्यवस्था ही समाजवादी आणि भांडवलशाही या दोन्ही तत्वांवर आधारित आहे। म्हणजे भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि अर्थव्यवस्थेचं प्रारूप हे समाजवादी अर्थव्यवस्था आणि समाजवाद हा शब्द भारताच्या राज्यघटनेत 42व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला। समाजवाद हा शब्द 42व्या घटनादुरुस्तीनुसार घेण्यात आला आणि समाजवाद याचा अर्थ काय होते की उत्पादनाचे सर्व घटक हे सरकारकडे राहतील आणि त्यावर नियंत्रण करण्याचं कार्य किंवा त्यांची उपलब्धता करून देण्याचं कार्य हे सरकारचंच राहील, त्याला म्हटलं जाते समाजवादी अर्थव्यवस्था। ज्याप्रमाणे चीन या देशाची अर्थव्यवस्था किंवा रशिया या देशाची अर्थव्यवस्था ही समाजवादी अर्थव्यवस्था आहे, भारत देशाची अर्थव्यवस्था ही काही प्रमाणात समाजवादी आणि काही प्रमाणात भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे। 1991मध्ये जेव्हा LPG धोरण म्हणजे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन हे धोरण लागू करण्यात आलं, तेव्हापासून भारतीय अर्थव्यवस्थेचा कल हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे आहे। त्यामुळेच भारताची अर्थव्यवस्था ही समाजवादी आणि भांडवलशाही दोन्ही प्रकारची आहे। याचाच अर्थ भारताची अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे आणि आता मिश्र अर्थव्यवस्थेचा कल हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेकडे जात आहे। म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा सुद्धा हस्तक्षेप असतो आणि खाजगी क्षेत्राचा सुद्धा हस्तक्षेप असतो, याला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हटलं जाते। नंतर भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष हा शब्द 42व्या घटनादुरुस्तीनुसार ॲड करण्यात आला आणि धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पना ही भारतीय राज्यघटनेत प्रस्तावनेत दिलेली आहे। धर्मनिरपेक्ष किंवा समाजवादी हे शब्द प्रस्तावने व्यतिरिक्त भारतीय राज्यघटनेत कुठेही नाही। धर्मनिरपेक्ष भारताची राज्यघटना ही अगोदरच धर्मनिरपेक्ष आहे, कारण धर्माचे स्वातंत्र्य हे कलम 25 ते कलम 28 पर्यंत दिलेलं आहे। कोणताही व्यक्ती कोणत्याही धर्माचं आचरण करू शकतो, कोणताही धर्म स्वीकार करू शकतो किंवा कोणत्याही धर्माची उपासना करू शकतो,
किंवा कोणत्याही धर्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतो याचे स्वातंत्र्य भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 मध्ये दिलेलं आहे। आणि भारताने धर्मनिरपेक्षतेची सकारात्मक संकल्पनेचा अवलंबन केलेले आहे। धर्मनिरपेक्षतेच्या दोन संकल्पना आहे, एक नकारात्मक संकल्पना आणि एक सकारात्मक संकल्पना। नकारात्मक संकल्पनेमध्ये कोणताही देश किंवा कोणतेही राज्य धर्माला कोणतेच स्थान देत नाही, परंतु भारत हा देश सर्व धर्मांना समान स्थान देतो। या कारणामुळे भारताची राज्यघटना ही धर्मनिरपेक्ष आहे। लोकशाहीबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर भारत देश हा एक डेमोक्रॅटिक देश आहे। डेमो म्हणजे होते लोक आणि क्रॅटिक म्हणजे होते शासन। डेमोक्रॅटिक म्हणजे लोकशाही देश आहे। भारत हा देश लोकशाही असण्याचा पुरावा काय, तर भारतातील सर्व नागरिकांना जो वयाचे 18 वर्ष पूर्ण करत असेल तर त्या सर्व नागरिकांना मतदान देण्याचा अधिकार आहे। भारतातील कोणतेही सर्वोच्च पद हे कोणताही व्यक्ती म्हणजे राष्ट्रपती असो, प्रधानमंत्री असो, मुख्यमंत्री असो, राज्यपाल असो, कोणत्याही व्यक्ती त्या पदापर्यंत जाऊ शकतो। भारताचे राष्ट्रपतीचे पद हे वंशपरंपरागत नाही, म्हणजे एखादी जर राजा असेल किंवा एखादी हुकुमशाही देश असेल तर त्याचा मुलगाच राजा बनतो, अशा प्रकारे भारत देशात नाही। भारताचा राष्ट्रप्रमुख हा राष्ट्रपती जरी अप्रत्यक्षपणे निवडून येत असले, भारताचे राष्ट्रपती हे जरी अप्रत्यक्षपणे निवडून येत असले तरी ते सुद्धा जनतेचं प्रतिनिधित्व करतात। ठीक आहे, त्या कारणामुळे भारत हा देश लोकशाही देश आहे। आणि लोकशाही देशांमध्ये दोन प्रकारची लोकशाही असते, एक असते प्रत्यक्ष लोकशाही आणि दुसरी असते अप्रत्यक्ष लोकशाही। प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये त्या देशातील जनतेद्वारे देश चालवला जातो, त्याला प्रत्यक्ष लोकशाही असं म्हटलं जाते। फॉर एक्झाम्पल ग्रीस गणराज्य या देशात प्रत्यक्ष लोकशाही आहे, त्या देशातील लोकांमार्फत देश चालवला जातो। त्यामुळे स्वित्झर्लंड आणि ग्रीस गणराज्य या दोन्ही देशात प्रत्यक्ष लोकशाही आहे। ठीक आहे, भारत देशात अप्रत्यक्ष लोकशाही आहे। अप्रत्यक्ष लोकशाही म्हणजे लोक स्वतः देश चालवत नाही, तर लोक आपले प्रतिनिधी मंत्रिमंडळात निवडून देतात आणि ते मंत्रिमंडळातील प्रतिनिधी राष्ट्रपती मार्फत देश चालवतात। ठीक आहे, तर या कारणामुळे भारत देश हा अप्रत्यक्ष लोकशाहीचा देश आहे। गणराज्य म्हणजे भारत हा देश एक गणतांत्रिक देश आहे। भारत देश हा गणराज्य कधी बनला? 26 जानेवारी 1950ला भारत देश गणराज्य बनला आणि 26 जानेवारी 1950ला 50 पासून भारताच्या राज्यघटनेची अंमलबजावणी करण्यात आली। त्या कारणामुळे भारत हा देश 26 जानेवारी 1950 पासून गणराज्य बनला। गणराज्य म्हणजेच होते की भारतातील लोकांचे राज्य। भारतातील लोकांचे राज्य यामध्ये सुद्धा अप्रत्यक्ष लोकशाहीचं स्वरूप येते। ज्याप्रमाणे गणराज्य म्हणजेच सर्वोच्च पदावरचा व्यक्ती हा सुद्धा निवडणुकीमार्फत निवडून दिला जातो। याचाच अर्थ भारत हा देश गणराज्य आहे, तो भारत हा देश राजेशाही नाही। राजेशाही म्हणजे होते एखादी जर पद सर्वोच्च पद असेल, राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपतीचे पद, ज्याप्रमाणे ब्रिटन या देशात राष्ट्रपतीचे पद हे वंशपरंपरागत आहे। ब्रिटन या देशात राष्ट्रपती हा वंशपरंपरागत म्हणजे तेथे राणी असते किंवा राजा असतो। ब्रिटन या देशात जे राष्ट्रपतीचे पद आहे ते वंशपरंपरागत आहे। भारत देशात राष्ट्रपतीचे पद हे वंशपरंपरागत नाही, ते निवडणुकीमार्फत निवडून दिले जातात आणि भारतातील कोणताही व्यक्ती राष्ट्रपतीसुद्धा बनू शकतो, प्रधानमंत्री बनू शकतो, मुख्यमंत्री किंवा राज्यपाल बनू शकतो। त्यामुळे भारत हा देश एक गणराज्य देश आहे। त्यानंतर न्यायाची संकल्पना आपल्या राज्यघटनेत केलेली आहे। तर न्यायाबद्दल जर आपल्याला प्रश्न विचारला असेल तर भारतीय घटनेच्या कोणत्या तरतुदीमध्ये न्याय ही संकल्पना दिलेली आहे, तर भारतीय घटनेत फक्त प्रस्तावनेत न्यायाची संकल्पना दिलेली आहे। आणि न्याय किती प्रकारे दिला जातो? एक सामाजिक न्याय, दुसरा आहे आर्थिक न्याय आणि तिसरा आहे राजनैतिक न्याय। ज्याप्रमाणे सामाजिक न्यायाची तरतूद भारताच्या घटनेत समानतेचे जे तत्व आहे म्हणजे कलम 14, 15, 16, 17 आणि 18। कलम 14 मध्ये सांगितलं आहे कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण। कायद्यासमोर
समानता हे तत्त्व अमेरिका या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेले आहे आणि कायद्याचे म्हणजेच घटनेचे समान संरक्षण हे तत्त्व ब्रिटन या देशातून घेतलेले आहे। न्याय हा कसा सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय दिला जातो। कलम 14 मध्ये सांगितलं आहे कायद्यासमोर समानता राहील। कलम 15 मध्ये सांगितलं आहे की भारतातील लोकांसोबत धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारावर भेदभाव केला जाणार नाही, हे कलम 15 मध्ये सांगितलं आहे। कलम 16 मध्ये सांगितलं आहे रोजगारात समानता। रोजगारात समानता म्हणजे जेव्हा रोजगार देण्याची वेळ येईल किंवा ज्या वेळी रोजगार दिला जातो तेव्हा धर्म, वंश, लिंग या आधारावर भेदभाव केला जाणार नाही। कलम 17 मध्ये सांगितलं आहे अस्पृश्यता निर्मूलन। अस्पृश्यता निर्मूलनाचं कलम आपल्याला भरपूर परीक्षेत विचारल्या जाते, तर कलम 17 लक्षात ठेवाल, अस्पृश्यता निर्मूलन। कलम 18 मध्ये सांगितलं आहे किताब नष्ट करणे। सामाजिक न्याय का बरं दिला जाते की सामाजिक न्याय म्हणजे सोशल जस्टिस। सोशल जस्टिस एखाद्या सामाजिक न्याय एखाद्या व्यक्तीसोबत किंवा एखाद्या समाजासोबत जर अन्याय झालेला असेल तर त्या समाजाला किंवा त्या दुर्बल घटकाला वर उचलण्यासाठी सामाजिक न्यायाची संकल्पना राज्यघटनेत घेतलेली आहे। आर्थिक न्याय म्हणजे काय होते तर आर्थिक न्यायाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये दिलेली आहे। भारतीय राज्यघटनेचे मार्गदर्शक तत्वे हे न्यायप्रविष्ट जरी नसले तरी भारतीय राज्यघटनेच्या कलम 39 मध्ये पुरुष व स्त्री यांना समान कामासाठी समान वेतन दिलं जाईल अशी आर्थिक न्यायाची तरतूद राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये कलम 39 मध्ये केलेली आहे। यालाच आर्थिक न्याय असं म्हटलं जाते। तिसरी गोष्ट आहे राजनैतिक न्याय। राजनैतिक न्याय म्हणजे भारतातील प्रत्येक व्यक्तीला मतदान देण्याचा अधिकार आहे। भारतातील प्रत्येक व्यक्ती राष्ट्रपतीसुद्धा बनू शकतो किंवा लोकसभेची निवडणूकसुद्धा लढवू शकतो किंवा विधानसभेची निवडणूकसुद्धा लढवू शकतो। हे भारतातील प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे। याचाच अर्थ भारतातील प्रत्येक व्यक्तीसोबत राजनैतिक न्याय देण्याचं कार्य करण्यात आलेलं आहे। राजनैतिक न्याय म्हणजेच निवडणूक आयोगाची कलम काय आहे तर 324 हे निवडणूक आयोगाची कलम आहे आणि कलम 325 मध्ये सांगितलं आहे की भारताचे सर्वोच्च पद किंवा भारताची लोकसभा किंवा लोकसभेची निवडणुकीमध्ये जो सर्वोच्च पदावरचे जे व्यक्ती राहतील तर ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे निवडून जातील। तर यालाच राजनैतिक न्याय असं म्हटलं जाते आणि प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे। जो व्यक्ती वयाची 18 वर्षे पूर्ण करतो त्याला मतदानाचा अधिकार आहे। 61व्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचा अधिकार 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आला। 61वी घटना दुरुस्ती ही 1989 मध्ये करण्यात आली। त्यावेळी प्रधानमंत्री होते राजीव गांधी आणि राजनैतिक न्यायाची संकल्पना कलम 325 मध्ये दिलेली आहे आणि कलम 326 मध्ये सांगितलं आहे की प्रत्येक व्यक्ती ज्याचे वय 18 वर्ष झालेले असेल तर तो लोकसभेची निवडणूक लढवू शकतो आणि तो विधानसभेची निवडणूक लढवू शकतो किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची कोणतीही निवडणूक लढवू शकतो। हे कलम 326 मध्ये सांगितलेलं आहे आणि त्यामुळे भारताच्या राज्यघटनेने राजनैतिक न्यायाचे अवलंबन केलेले आहे। त्यानंतर स्वातंत्र्य आहे। प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला भाषणाचं स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे, उपासनेचं स्वातंत्र्य आहे, विश्वास आणि श्रद्धा कोणत्याही देवावर श्रद्धा ठेवण्याचं स्वातंत्र्य आहे, धर्माचं स्वातंत्र्य आहे, तर ते भारतीय राज्यघटनेत स्वातंत्र्य आहे। प्रास्ताविका घटनेचा भाग आहे किंवा नाही याबद्दल विवाद झाला होता। याबद्दल 1960 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यात सांगितलं आहे की त्याच्या राज्यघटनेची प्रस्तावना हे राज्यघटनेचा भाग नाही। नेहमी लक्षात ठेवा, भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना ही राज्यघटनेचा भाग नाही असे कोणत्या कलमात सांगितलं आहे? सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सांगितलं आहे? बेरुबारी खटल्यामध्ये। आणि केशवानंद भारती खटल्यामध्ये सांगितलं आहे की भारताच्या राज्यघटनेची प्रस्तावना ही भारताच्या राज्यघटनेचा भाग आहे। ज्याप्रमाणे कलम 368 नुसार राज्यघटनेच्या कोणत्याही कलमात घटना दुरुस्ती केली जाते त्याप्रमाणेच भारताच्या राज्यघटनेतील प्रस्तावनेमध्ये सुद्धा
घटना दुरुस्ती करता येते. हे कोणत्या खटल्यात सांगितलं आहे? केशवानंद भारती खटल्यात. केशवानंद भारती खटला 1973 झाला आणि 1960 बेरुबारी प्रकरण, बेरुबारी खटला झाला. आणि बेरुबारी खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं काय सांगितलं होतं की भारतातील राज्यघटनेची प्रस्तावना ही राज्यघटनेचा भाग नाही. आणि 73 सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय बदलवला आणि निर्णय बदलवून काय सांगितलं की केशवानंद भारती खटल्यात सांगितलं भारताच्या राज्यघटनेची प्रस्ताविका ही भारताच्या राज्यघटनेचा भाग आहे. आणि ज्याप्रमाणे कलम 368 नुसार आपण राज्यघटनेच्या कोणत्याही कलमात दुरुस्ती करतो त्याप्रमाणेच प्रस्तावनेमध्ये सुद्धा दुरुस्ती केली जाऊ शकते, म्हणजे दुरुस्ती करता येते. आणि 1976 दुरुस्ती करण्यात आली. 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि 42व्या घटना दुरुस्तीनुसार भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष, समाजवाद आणि एकात्मता हे 3 शब्द ॲड करण्यात आले. अशा प्रकारे राज्यघटनेच्या प्रस्ताविकेबद्दल आपण चर्चा केलेली आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि जर तुम्हाला ऑफलाईन बॅच लावायची असेल तर तुम्ही दृष्टी अकॅडमी या ठिकाणी संपर्क करू शकता किंवा दिलेल्या नंबरवर सुद्धा कॉल करू शकता. धन्यवाद मित्रांनो.